मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी आज माध्यमांशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे। पक्षातील लोक हे रात्री 3 वाजता कार्यकर्ते शाखाध्यक्षांना फोन करून धमकावत आहेत, पोस्ट डिलीट कर असे सांगत आहेत, पोस्ट का टाकली त्याचा जाब विचारत आहेत। हे प्रकार थांबले नाही तर मला राज ठाकरेंना सांगावे लागेल, त्यांना कोण फसवत होते ती नावे जाहीर करावी लागतील, असा इशारा त्यांनी धमकावणाऱ्या लोकांना दिला आहे। नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटा गट लढविणार आहे। तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व ठाकरे गटाचे विजय करंजकर यांच्यात लढत होऊ शकते। नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हेच पुन्हा उमेदवार असतील, अशी घोषणा श्रीकांत शिंदेंनी केली होती। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। एक नवीन कायदा देशात आणला आहे। जे कोणी भयभीत झालेले हिंदू असतील, जैन असतील, पारसी असतील, शीख असतील त्यांना आपल्या देशात आणणार आहेत, त्यांना जरूर आणा, पण हा एक निवडणुकीचा जुमला आहे। कारण आता 2 ते 3 दिवसांमध्ये आचारसंहिता जाहीर होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले। तसेच तुम्हाला परदेशातील हिंदूंना आमच्या ठिकाणी आणायचे असेल तर आधी काश्मीरी पंडितांना परत आणा आणि मग सीएए आणा, असेही ते म्हणाले। गूगल पे, फोन पे युजर्सना मोठा झटका देणारी बातमी समोर येत आहे। पेटीएम बँकेवर आरबीआयने कारवाई केली, त्यानंतर आता फोनपे, जीपे आदी ॲप कंपन्या यूपीआय पेमेंटवर चार्ज आकारण्यासाठी हालचाली करत आहेत। झिरो एमडीआर बिझनेस मॉडेलमुळे तोटा होत असल्याचा दावा या कंपन्यांकडून केला जात आहे। काही फिनटेक कंपन्यांनी प्रीपेड पेमेंट उपकरणांद्वारे केलेल्या यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एनपीसीआयशी चर्चा देखील केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रपूरमधील विसापूर येथे असलेल्या अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानाचे उद्घाटन झाले। आता हे उद्यान पुढील 3 महिन्यांपर्यंत पर्यटकांसाठी फ्री असेल, यासाठी कोणतीही एंट्री फी आकारणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले। तसेच शिंदेंच्या हस्ते 1667 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले। या उद्यानाच्या पहिल्या टप्प्यासाठी 264 कोटी रुपयांची तरतूद केली होती। जगातील नंबर 1 ॲपबद्दल लोकांना वाटते की फेसबुक किंवा टिकटॉक पहिल्या स्थानावर असेल, परंतु तसे नाही। इंस्टाग्रामने या दोन्ही ॲपला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे। सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार जगात इंस्टाग्रामचे डाउनलोड 20% वाढले आहे। 2023 मध्ये इंस्टाग्राम ॲप 767 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले। 2020 पासून इंस्टाग्रामची लोकप्रियता वाढली आहे, कारण यावर्षी रील लॉन्च करण्यात आली होती। इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे। यासह आसिफ अली झरदारी देशाचे 14वे राष्ट्रपती बनले आहेत। गरिबीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी मंगळवारी मोठी घोषणा केली असून त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही पगार न घेण्याची घोषणा केली आहे। गृहमंत्र्यांनीही हाच निर्णय घेतला आहे। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड करण्यात आले, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे। ज्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या राजगड किल्ल्याचे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय आज घेता आला आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा आनंद आहे, असे ट्विट पवारांनी केले। अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यानंतर दररोज हजारो लोक दर्शनासाठी अयोध्येत जगभरातून येत आहेत। आता राम मंदिर ट्रस्ट तर्फे रामलल्लांच्या भक्तांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। दूरदर्शन दररोज सकाळी 6:15 वाजता राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लांच्या शृंगार आरतीचे थेट प्रसारण करणार आहे, त्यामुळे लाखो भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। ढगाळ वातावरणामुळे आता उष्णतेचा दाह आणखी जाणवण्याची शक्यता आहे।
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाचा आकडा 37-38 अंशांच्या पलीकडे पोहोचल्यामुळे उकाडा आणखी तीव्र होत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे। तसेच हवामान विभागाने पुढील दिवसांमध्ये उष्णतेचा हा दाह आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे। आता यावर गडकरी यांनी उत्तर दिले आहे। उद्धव ठाकरेंचा सल्ला अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे। भाजपमध्ये उमेदवारांना तिकीट देण्यासाठी एक पद्धत आहे, असे गडकरी म्हणाले आहेत। गडकरी यांनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली आहे, त्यामुळे गडकरी भाजपातच राहणार हे स्पष्ट झाले आहे। गडकरींनी महाविकास आघाडीत यावे असे ठाकरे म्हणाले होते। सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे। सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे। सोन्याचे भाव आज मुंबईत 420 रुपयांनी कमी झाले आहेत। त्यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना 65,840 रुपये मोजावे लागणार आहेत, तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याची किंमत 60,350 रुपये असून 18 कॅरेट सोन्याची किंमत 49,380 रुपये आहे। मुंबईत चांदीचे दर 900 रुपयांनी कमी झाले असून आजचे भाव 75,200 रुपये किलो आहे। मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या शेजारचा बंगला विकत घेण्याची संधी अनेकांसाठी उपलब्ध आहे। बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या शेजारी असलेला हा बंगला डॉयचे बँकेने लिलावात काढला आहे। 1164 स्क्वेअर फूट असलेल्या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे। 7 स्टार सॅटेलाइट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर जणांनी जवळपास 12.89 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे। त्यामुळे बंगल्याचा लिलाव केला जात आहे। 13 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। भोगवटा मूल्याची रक्कम कमी करणार। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन। जालना खामगाव नवीन ब्रॅड गेज रेल्वे मार्ग 2453 कोटी राज्याच्या हिश्श्यास मान्यता। दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना। 13 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव 5,000 रुपये वाढ। मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार। मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार। उत्तर ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटरचे रस्ते बांधणार। या वर्षात 10,000 किमी रस्ते। मुलांना जन्म देण्यापासून त्यांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो। तिचे श्रेय तिला मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासकीय दस्तऐवजात यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। याची सुरुवात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असे ठरवले, असे शिंदेंनी म्हटले। भारतीय संघाचा क्रिकेटर शिखर धवनने ऋषभ पंत फिट घोषित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। तसेच त्याचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असल्याने मी खूप उत्साही आहे, असे तो म्हणाला। पंतचा 24 महिन्यांपूर्वी भीषण कार अपघात झाला होता। यामुळे त्याची परिस्थिती एवढी गंभीर होती की त्याला स्वतःच्या मदतीने टॉयलेटलाही जाता येत नव्हते। त्याला इतरांची मदत घ्यावी लागत होती। त्याने खूप सहनशीलता दाखवली, असे धवनने सांगितले। 13 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता। 35 गावांना लाभ होणार। मुर्तुजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार। 125 हेक्टर जमीन सिंचित करणार। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ। आता संस्थांना 25,000 रुपये अनुदान। मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले। 13 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ। आता मिळणार महिन्याला 15,000 रुपये। केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार। राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता। श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार। 2.5 एकर भूखंड घेणार।